सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अविनाश पाटील यांनी प्रचारात आघाडी घेत होम टू होम प्रचार केलाय। सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार अविनाश पाटील यांनी प्रचारात आघाडी घेत घरोघरी जाऊन होम टू होम प्रचार केला। यावेळी त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधत नागरिकांच्या अडचणी, समस्या आणि अपेक्षा जाणून घेतल्या। तुळजापूर नाका, मड्डेवस्ती, शांतीनगर, दत्त मंदिर आणि परिसरातील विविध भागांमध्ये उमेदवार अविनाश पाटील यांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेत विकास कामांबाबत भाजपची भूमिका स्पष्ट केली। रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज व्यवस्था, आरोग्य आणि शिक्षण यासारख्या मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं। नागरिकांनीही आपापल्या समस्या उमेदवार अविनाश पाटील यांच्यासमोर मांडल्या। त्या सोडवण्यासाठी महापालिकेत प्रभावी पाठपुरावा केला जाईल असं आश्वासन उमेदवार अविनाश पाटील यांनी दिलं। प्रचारादरम्यान भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्यानं विजयाचा विश्वास उमेदवार अविनाश पाटील यांनी व्यक्त केला। भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार अविनाशजी पाटील, गौतमजी कसबे, राजश्रीताई कनके व पूनमताई काशीद या चारही उमेदवारांना शांतीनगरमध्ये खूप प्रतिसाद आहे व भाजपाचं काम असल्यामुळे परत एकदा यांनी विजयाचा शिक्कामोर्तब होणार आहे। आज सकाळी शांतीनगर परिसरात आणि प्रभाग क्रमांक 1चे चारही उमेदवार गौतम कसबे, राजश्री कनके, पूनमताई काशीद आणि स्वतः मी अविनाश पाटील या भागातून फिरत आहे। तरी संजय कनके यांनी सुद्धा या भागातून जो काम केलं आहे, जो मागच्या 5-4 वर्षापासून प्रशासक असताना सिटी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निधीतनं जे इथनं निधी आणून जे काम केलं आहे त्या कामामुळे यातील सर्व नागरिक प्रतिसाद देत आहेत। जागोजागी औक्षण करून आमचं भारतीय जनता पार्टीचं घोषणा देत प्रतिसाद देत आहेत व येणाऱ्या 15 तारखेला भरपूर मताने आम्हाला विजय करून द्यावे एवढं मी पुन्हा एकदा नागरिकांना विनंती